गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज लवकर आहे, पहाटच झालेली आहे आणि गावाकडे जायचा प्लॅन आहे कारण उद्या आहे जत्रा गावची. तर त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे कॅमेऱ्याची बॅग आपली, हेल्मेट रेडी आहे, बॅग इथं पडले, बॅग भरायची आहे. उज्जैनला गेलो होतो त्यासाठी हे बांधायसाठी आणलेलं आहे घरी घ्यायला. हे उज्जैनची धूप आणि हा उज्जैनचा प्रसाद आणि हे आपल्या दादूसाठी आणलेला आहे टी शर्ट. आणि ही बाकी कॅमेऱ्याची बॅटरी घेतोय 2 एमर्जन्सी गावाकडे. आणि इथं कपडे तयार करून ठेवले, हा आयपॅड. आणि ही गोष्ट लय महत्त्वाची आहे, ती म्हणजे ब्लूटूथ, तो चार्जिंग लावलेला आहे. तर आता निघतोय. जवळपास मला 5 तास लागेल इथून बाईकवरती. बाईक पण रेडी आहे, फुल पेट्रोल भरलेलं आहे आणि तयारीतच आहे आता निघायच्या. आता वाजलेत जवळपास, किती वाजलेत तुम्हाला दाखवतो. आत्ता निघणार मी. Dainik Army is likely a reference to the Indian Army, often searched in. ये क्या बोल, बरोबर 6 वाजलेत आहे का, 6 वाजलेत. आता निघायचं आहे. गाडीचे सगळे डॉक्युमेंट आहेत, आता फक्त PUC काढायला लागेल वाटेत. आणि मधला प्रवास तर मी तुम्हाला दाखवतच आहे. चला. तर मित्रांनो, घरून निघलो, जवळपास पाऊण तासाचा सफर झालेला आहे आणि मे बी पुण्याच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडतोय. सध्या तर मी इथं जेजुरीचं लोकेशन टाकलेलं आहे, कारण मला तिथं म्हणजे जेजुरीचं का टाकलं, कारण मला फक्त पुण्याच्या बाहेर पडायचा थोडासा रोड सुरुवातीचा माहीत नाही आहे. माहिती आहे पण ते आता लक्षात नाही, बऱ्याच दिवस झालं गेलो नाही ना, त्यामुळं रोड आहे ते पण नाही माहिती आहे मला. आता मॅपनुसार चाललोय मी, मॅप सांगते तिथं वळतं मे बी 5 ते 10 मिनिटात मी ट्रॅफिक म्हणजे मी लवकर निघलो असतो. ट्रॅफिकचा तर काय म्हणजे असा प्रॉब्लेम नाही. पण जर प्रवास करत असाल तर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर तुम्ही सकाळी निघायचं, जेवढा लवकर निघता येईल तेवढं. मला 5ला निघायचं होतं पण मी उशिरा उठलो, त्यामुळं मला वाजल्या 6 जायला हालायला. तर चला थोडंसं पुढे गेलं की अजून मेंटेन करतो. इथं थोडंसं ट्रॅफिक असते सकाळी, म्हणजे कधी आलं तरी ट्रॅफिक असते किती लवकर अंतर. कारण हा पुणे सोलापूर मुंबई जाणारा हायवे आहे ना, म्हणजे इथं त्या रोडला लागतंय, त्यामुळं इथं ट्रॅफिक कायमच असतं. इथं सिग्नल आहे, तिथं बघा समोर 2-3 सिग्नल दिसतात का, इथे जवळजवळ 2-3 सिग्नल आहे आणि आहेत त्या लय मोठे. अरे चला, लागा लागतो लवकर सिग्नल. तुम्हाला म्हटलं तोच आहे हा रोड. आता इथं, अरे इथं जाय का पुढे, अजून नाही लक्षात येणं, थोडंसं कन्फ्युजन आहे. कारण एकदा चालतो ह्या रोडून नाही लक्षात येणं, कारण एवढे फ्लायओव्हर आहेत. इथंच आहे, राईट लेफ्ट मारायचं आहे मला. लेफ्ट जेजुरी जायचं पुढं. इकडे सासवड लिहिले नाही, सोलापूर सासवड. सरळ सोलापूरला जात आहे पण त्या रोडने मला जायचं, मला सासवड मार्गे जायचं. सोलापूर मार्गे थोडं लवकर जाते पण विषय काय आहे, तिकडे ना ट्राफिकचा विषय नाही आहे, सुपरफास्ट हायवे येतो आणि टू सेफ नाही वाटत मला. जेजुरी तासभर उशीर होते पण काय अडचण नाही, सेफ जाते. या रोडने
मोठी वाहनं नसतात ना, हेवी वाहनं असं त्या सोलापूर हायवेला हेवी वाहनं असतात त्यामुळे नको वाटतं. कसे पण ओढतात काही पण रोज ॲक्सिडेंट त्याच्या सेफ्टी म्हणून मी इकडं जातो. या मार्गे ना थोडेसे घाट आहे का, घाट दिवे घाटाच्या थोडा अलीकडे पर्यंत थोडेसे ऑफ रोडिंग आहे. रोड असा आहे त्यांचा, काय अडचण नाही. गावाकडची फिलिंग आहे गावाकडे. It's just like off road. त्याच्या आईनं खूप दुखले तरी मी आडवून बसतो लगेच वळण आहे. आईनं खूप wow, pure off-roading. Yeah. Hello guys. Hello guys. हडपसरची बस चालली आहे कुठं नेमकी. हॅलो गाईज, हॅलो गाईज. बस थांबवलं. ते सर्विस रोड आहे म्हणजे आता सध्या तर चालणार आहे. समोर ब्रिज आहे. कसला ब्रिज आहे काय, बारकासा बारकासा ब्रिज. तर फायनली आपण दिवे घाटाच्या पायथ्याशी आहे आणि बिना ट्रॅफिकचा आलो. खूप मजा वाटते. थोडंच ट्रॅफिक लागलं एका ठिकाणी फक्त, ते पण 5 मिनिटं, ते पण या ऑफ रोडिंगला. मला ऑफ रोडिंग पण करायची होती त्यामुळं काय अडचण मजा येते कारण घाटात काम चालू रस्ता पण आता चांगला आहे. जस्ट घाटाच्या पायथ्याशी आहे. आता घाट सांगतोय
आता रोड आय थिंक झालेला नाही त्यामुळे कदाचित असं असेल. ट्रॅफिकसाठी इथं झालेली आहे घाटाला सुरुवात. लय मोठा नाही घाट देवघाट पण मस्त आहे. आता कसं आहे त्याचं विवरण वाढवायचं काम चालू आहे. बरेच दिवस झालं. त्यामुळे मेन ट्रॅफिक असतं. जेवढा रोड आहे ऑलरेडी कमी कमी होता. ऑलरेडी कमी होता त्यात पण आता कमी झालेलं आहे कारण काम चालू असतं. ट्रेन्स वगैरे गडी वगैरे पडलेली त्यामुळे मी आय थिंक मागच्या वेळेस आलो होतो तिथं त्यावेळेस तरी 1.5 महिना झाला असेल त्यावेळेस तरी ट्रॅफिक फुल होतं इथं. याच त्यावेळेस नाही थोडं लेट असतं 9-10च्या आसपास. इथं हीच बॉम्ब त्यांना बी दम निघत नाही आई घालायची. असं ओव्हरटेक करायला लागतं. काय काय छोटा आहे 2 पदरी आधी बी असंच होतं का काय नाही हा आता बनवलेलं आहे असं वाटतंय मला कारण एवढा मोठा हा नव्हता दिवेघाट नव्हता. बाहेर सूर्यचंद्र तारी आणि मस्त आहेत वारी. समोरचा व्ह्यू बघा मस्त आहे. सगळा ट्रॅफिक नसतंय घाटात त्यामुळं काय विषय नाही मस्त आहे. जे रोज घाटात गाडी चालवतात ना त्यांना काहीच नाही वाटत आहे. आता मी कसं आहे मी नवीन आहे घाटात कधी जास्त चालवलं नाही ना त्यामुळे नाही मागच्या वेळेस लय traffic होतं. आता कमी झालेलं ते काम आहे केलाय आता अजून पलीकडचा का बंद ठेवला पाहिजे. हा इथं चालायचं इथं पण आता 2 पदरी करायचं आलं त्यामुळे आता हा इकडे जोडणार पुन्हा आणि इकडे पलीकडे 2 पदरी दुसरा बनवणार. थोडस नाही बराच घाट पुढे आलोय. घाटात गाडी चालवण्याला 4 व्हीलर वाले दमच खात नाहीत आहे घाली. हॉर्न मारत काय कसला रोड पोखरलाय बघितलं का. मान वर करून मान दुखायला लागली माझी. इथंच थांबू आपण थोडं 5-10 मिनिट. तर गुंगी लागू नये म्हणून ना इथं घाटात थांबलोय मी 5-10 मिनिटं आणि मी काय डाउनलोड केलंय बघा दिसतंय का काय मीच माझा चेहरा दिसतंय का. स्पॉटीफाय तुम्हाला ब्राईटनेस वाढून दाखवू का आता दिसत. स्पॉटीफाय नाही जिओ सावन.
जिओ सावन डाउनलोड केलं कारण गाणी ऐकत ऐकत थोडस इंग्लिश हिंदी मराठी बस किंग बसणार आहो, किती सिलेक्ट करायचे. गाणी लावू कुठली पण. सोनू निगम, सोनू निगम, धुरंधर. चला, एवढा आवाज ठेवलाय म्हणजे मला सिग्नल ह्याचा बी आवाज यावा पाठीमागचा, त्यासाठी. चला. मेरे बदले रुक हवा दे. चला. तर बऱ्याच वेळानंतर स्ट्रगल करत करत फायनली मी हायवेला पोहोचलेलो आहे. हा हायवे असाच असतो मोकळा, काय टेन्शन नाही. 60-70 मी ॲव्हरेज स्पीड जाईल माझं, कारण मी जास्त गाडी पळवत नाही पडल्यामुळे. मला रील्स काढायचे, माझं पकडलं की रील्ससाठी मला फाईन काढायचं. भेटायचं काढूया.
खरंच वैताग आलता तेव्हा नाश्याचा. टू व्हीलरसाठी कसली भारी जागा दिली, थोडं थोडं साईडला खाली.